म्हणजे मला खुर्ची पाहिजे. शरद पवारांनी 78 मध्ये पक्ष तोडला, मुख्यमंत्री पद मिळवून जनता पक्षाबरोबर हातमिळवणी केली, मुख्यमंत्री झाले 38व्या वर्षी. 38 त्यांचं वय होतं. देवेंद्रचं वय लहान असेल, पण देवेंद्रना पार्टीने मुख्यमंत्री केलं होतं. मुख्यमंत्री होण्यासाठी किती लुडबुड केली का नाही केली. पक्षाला पहिलं मग मला, ही जी भूमिका असते अशा भूमिकेशी लढणं अवघड असतं. पण ज्याच्यात माझा स्वार्थ नाही आहे. मला आठवतं जेव्हा 2014ची निवडणूक सुरू झाली होती, नव्हती झाली ॲक्च्युली, कारण सप्टेंबर ऑक्टोबरमधली गोष्ट आहे. 2013 मोदींचं नाव फायनल झालं होतं आणि मोदींनी मोठमोठ्या प्रचारसभा घ्यायला बिहार कुठे कुठे सुरू केलं होतं. तेव्हा शरद पवार एक वाक्य बोलले होते आणि मी त्याच्यावर तेव्हा मी ब्लॉग लिहायचो, व्हिडिओ करत नव्हतो. तेव्हा मी लिहिलं होतं. शरद पवार म्हणाले होते की मी जसा राजकारणात आहे तसा क्रीडा क्षेत्रामध्ये आहे आणि माझा क्रीडा क्षेत्रातला अनुभव सांगतो की मॅरेथॉन धावणारा जो धावपटू असतो त्याने पहिल्या फटक्यात वेगात धावायचं नसतं, हळूहळू करत धावायचं असतं आणि आपली ऊर्जा शेवटच्या टप्प्यासाठी राखून ठेवायची असते. मी ते घेऊन त्याच्यावर एक लेख लिहिला होता की शरद पवार म्हणतात त्यांचा अनुभव सांगतो. हे 100% बरोबर आहे. फक्त शरद पवार चुकीच्या माणसाबद्दल बोलत आहेत. शरद पवार याचं वर्णन करतात त्या माणसाचं नाव नरेंद्र मोदी नाही आहे. शरद पवार 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले आणि नरेंद्र मोदी 50व्या वर्षी पंतप्रधान आपला मुख्यमंत्री झाले. पण मुख्यमंत्री होण्याच्या आधी नरेंद्र मोदी 15 वर्ष संघामध्ये प्रचारक होते, 15 वर्ष पक्षामध्ये संघटन मंत्री म्हणून काम केलं, तिकीटं वाटली पण तिकीट मागितलं सुद्धा नाही. 30 वर्ष अप्रेंटिसशिप केली आणि आमदार होण्याच्या आधी मुख्यमंत्री झाले आणि 12 वर्षात पंतप्रधान झाले. आणि शरद पवार 78 मध्ये मुख्यमंत्री झाले. 91 पासून पंतप्रधान पदाच्या शर्यतीत धावतात आहेत. शेवटचा टप्पा येत नाही आणि ऊर्जा उरली नाही. त्या शरद पवार स्वतःचं वर्णन करतात आणि म्हणतात नरेंद्र मोदीबद्दल बोलतो. गल्लत तिथे होते मित्र. शरद पवारांची सगळ्यात मोठी चूक काय असेल एक लक्षात ठेवा. मी शरद पवारांचं जेव्हा असेसमेंट करतो तेव्हा शरद पवारांकडे क्वालिटीज आहेत, गुणवत्ता आहे, टॅलेंट आहे, पण उतावळेपण आहे. तुमच्यापैकी बरेच जण कॉलेजमधून पण आलेले आहेत. कॉलेजमध्ये एखादा हुशार चतुर मुलगा बघतो आपण, हुशार असतो, पण टपोरीगिरी करण्यात आयुष्य निघून जातं आणि वय गेल्यावर करतं अरे आपण आता काय करू शकत नाही. शरद पवार हा तसा स्कॉलर माणूस आहे, पण त्याचा एक हट्ट आहे की कॉपी करूनच मेरिटमध्ये येईल आणि प्रत्येक परीक्षेत पकडला जातो. हे शरद पवारांचं माझं असेसमेंट आहे. गुणवत्ता नाही असं नाही, पण गुणवत्ता असताना मेहनत घ्या. मोदींकडे कमी गुणवत्ता असेल शरद पवारांपेक्षा, पण ती गुणवत्ता कुठे वापरायची, कशी वापरायची याचं जेव्हा तुमच्याकडे गणित मॅथमॅटिक्स असतं, प्लॅन असतो, तेव्हा तुम्ही कुठे जाता बघा. शरद पवारांनी मी एका हिंदी चॅनल यूट्यूबवाल्याशी बोलत असताना मी ते म्हटलं, त्याने म्हटलं आप के शरद पवार क्या करेंगे आगे चलकर. तर म्हटलं शिवसेना को डुबाएंगे. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तो म्हटलं कैसे डुबाएंगे. म्हटलं शरद पवार की हिस्ट्री देखो ना, दिल्ली में बैठ के शरद पवार समझेंगे नहीं आपको. शरद पवार हमारे महाराष्ट्र के पॉलिटिक्स में बरमूडा ट्रायंगल है. इसके पास जो हवाई जहाज जाता है, इंसान जाता है, गायब ही हो जाता है. ना जनता पार्टी बची, ना जनता दल बचा, न शेका पार्टी बची, ना रिपब्लिकन पार्टी बची. जो गया. अभी उद्धव ठाकरे गए. क्या होगा. तो प्रॉब्लेम तो आहे आपल्या सगळ्या. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला कधी कधी शरद पवारांचा निस्वार्थी राजकारणी दिसत नाही, ज्याने स्वतःच्या पक्षासाठी काहीच केलं नाही, इतर पक्षांची नासाडी मात्र केली.
तुम्ही बारकाईने बघा, तुम्ही स्वतःचा पक्ष उभा केला आहे का बघा. मला आठवतं 2014चा निकाल लागला होता आणि तेव्हा ते नाटक झालं होतं, साहेब पावसात भिजले, आठवतं. आणि निकाल लागले होते, दिवाळीच्या आधी निकाल लागले आणि माझं मिरजेला व्याख्यान होतं. धनत्रयोदशी, मला हे सण वगैरे आठवत नाही त्यामुळे मी कबूल केलं होतं. मी इथून बसने निघालो होतो, मिरजेला पोचायला मला 14 तास लागले आणि तसाच उभा राहून बोललो. तर 2 दिवस निकालानंतर बघा पवारसाहेब भिजले, काय महाराष्ट्रात राजकारणाची उलथापालक, काय तो अँग्री ओल्ड मॅन, काय 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 वर्णनं चालली होती. मी त्या दिवशी तिथे पोचलो, व्याख्यान उरकलं, रात्रीच्या बसने उलटा निघालो, पुण्यात पहाटे 5ला येऊन झोपलो, दुपारी 1-1:30 वाजता उठलो, खाऊन आलो खाली जाऊन हॉटेलमध्ये काहीतरी, आणि मग मी ब्लॉग लिहिला. त्या ब्लॉगचं हेडिंग होतं 40 वर्ष एकाच वर्गात. कारण शरद पवारांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत पावसात भिजून 54 आमदार निवडून आणले. 54 आमदार. 19 पासून 39 वर्ष मागे जा, 1980 शरद पवार पहिल्यांदा काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःच्या समांतर काँग्रेस पक्षातर्फे विधानसभा निवडणूक लढले होते. आमदार निवडून आले होते 54 पासून 54. आणि मग मी सांगितलं होतं ह्याचा अर्थ कसा समजून घ्यायचा. तर आमच्या घरात मूल जन्माला आलं, 2-2.5 वर्षाचं झालं, बालवाडीत गेलं, KG गेलं, प्रायमरी स्कूलमध्ये गेलं, मिडल स्कूलमध्ये गेलं, 10वी झालं, 12वी झालं, कॉलेजमध्ये गेलं, अमेरिकेला किंवा इंग्लंडला मास्टर डिग्री करायला गेलं, तरी शेजाऱ्याचं मूल बघा अजून 54-54चाच पाढा म्हणते, पुढे सरकत नाही आहे. किती पक्का आहे, ठाम आहे आपल्या भूमिकेवर की 54च्या पुढे 55 होत नाही. तर ही जी प्रवृत्ती आहे ना, आपलं उभं करण्यापेक्षा दुसऱ्यांचं नासाडी करणं, तिथे तुम्ही विजयाच्या दृष्टीने जाऊ शकत नसता. पवारांचं सगळं राजकारण बघितलं तुम्ही तर तसं आहे. आणि इंडी अलायन्स असो किंवा महाविकास आघाडी असो, ते स्वतःच्याबद्दल विचारच करत नाही. प्रभाकर सूर्यवंशी नापास होईल की नाही ह्याच्याकडे माझं लक्ष आहे. मग मी अभ्यास कधी करणार आहे, मी पास कधी होणार हो. तेव्हा तुम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे. तुम्ही जिंकायचा विचार करा, तो आपोआपच हरतो ना, आपोआप हरतो. आणि हे मी तुम्हाला खाजगीत सांगतो असं समजू नका. मी हे माझ्या मुलीलासुद्धा सांगितलेलं आहे. तिची वर्गात जी कॉम्पिटिशन होती त्याच्यात एक पहिली येणारी मुलगी 2ऱ्या नंबरला गेली होती. ती एवढी खुश होती, म्हटलं ती पण पहिली यायला काय हरकत होती. म्हटलं तू पहिली आलीस ती हे झाली असं नसतं. म्हटलं दुसऱ्याला कमी लेखून तुम्ही मोठे होत नाही. आणि पवारांनी कधी स्वतःला वाढवायचा, मोठं करायचा प्रयत्न केला नाही. तिथे पवारांनी पवारांचा पराभव केला आहे. दिसायला कधी तुम्हाला मुंडेंनी पराभव केलेला दिसेल, कधी मोदींनी केलेला दिसेल, कधी देवेंद्रनी केलेला दिसेल, पण व्यवहारता बघाल तर पवारांनी स्वतः पवारांचा पराभव केला आहे. आणि आता पुतण्या नावाचा पवारांचा पराभव करणार.